मातीच्या भांडीमध्येही आपल्याला छान डिनर सेट मिळणार आहे. तेवढे भेटतो, सिंगल बेड, डबल. दुसरी पॅटर्न आहे ना, गॅस, चूल आणि ओव्हन. ओके, त्याची कढई जर आपल्याला भाजी वगैरे करायची झाली तर अशी सुंदर कढई आपण ह्याच्यात. आणि ओके, तर आता आपल्याला डिझाईन मध्ये ऑप्शन्स बघायचे आहेत. आणि ह्याची काय प्राइस आहे दादा? नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूराज पुन्हा एक नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मातीची भांडी. ऑफकोर्स तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत आहात, थंबनेल कॅप्शन वरून तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला पूर्ण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला, म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडला मातीची मडकी दिसतात. विथ नळवाली आहे, विदाऊट नळ आहे, काही छान पेंट केलेले आहेत, काही सिंपल आहेत, काहींना झाकण आहे, काहींना झाकण नाही आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला आज मातीची मडकी बघायला मिळतात. आणि नुसतीच मडकी नाही, तर आपण अशीही मातीची भांडी बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जेवण बनवू शकतो, दही लावू शकतो, लोणच्याची बरणी आणि शोपीसच्या काही वस्तू. तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि आपण कुठे आलो आहोत ते लोकेशन एकदा बघून घेऊया. तर आपण आहोत जांभळी नाकाचा जो हा रोड आहे त्या रोडला आहोत. ठाणे नगर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस चौकीच्या इथे अगदी समोर उभे आहोत. त्याच्या अगदी समोरून एक जो रोड जातो जिथे आपल्याला देवाचे सामान मिळतात, भांडी मिळतात, त्या गल्लीत आपण आहोत. आणि तिथून सरळ स्ट्रेट आल्यानंतर आपल्याला आपल्या लेफ्ट साइडला एक दुकान लागणार आहे. तर मी तुम्हाला एकदा दाखवून घेते. हे बघा, हेच ते दुकान, प्रजापती बालाजी रामजी करून दुकानाचं नाव आहे. आणि इथे आपल्याला भांडी, मातीची भांडी बघायला मिळणार आहेत. नुसतीच भांडी नाही तर खूप काही छान छान ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर महादेव स्टील्स अँड अप्लायन्सेसच्या अगदी समोर हे शॉप आहे. नमस्कार, तर आपण ह्या शॉपचे ओनर आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव आहे प्रजापती विनोद वालजी. अच्छा, आणि आज आपल्याला भांडी बघायला मिळणार आहे, पण मातीची भांडी बघायला मिळणार आहे. तर मला दही आपण ज्याच्यामध्ये लावतो त्याचे साईज किंवा त्याची प्राइस मला तुम्ही सांगू शकाल? आहे बघा, हे छोटी साईज आहे, हे पाव किलो पेक्षा कमी आहे. हे टोटल अर्धा किलो बनतो. त्याच्यामध्ये अर्धा किलो. जसं आपण घरात दही लावतो सेम तसं? सेम प्रोसिजर, पण पहिले ह्याला 24 तास पाण्यात भिजवून ठेवायला लागेल, मातीची स्मेल काढायला. ओके, नंतर बाकी नंतर तुम्ही जसं जमवतात तसंच जमवायचं. आणि आपण हे व्यवस्थित घासू? हा, नंतर याला कसं आहे की गरम पाण्यानेच वॉश करायचं. अच्छा, लिक्विडची नाही. लिक्विड नाही, म्हणजे त्याचा तेलकटपणा काढण्यासाठी. चिकटपणा असतो याला, तेलकट नाही, चिकटपणा. आणि बाहेरून तुम्ही वॉश करू शकतात सर्फाने धुवून असं. अच्छा, आणि ह्याची काय प्राइस आहे? हे 70 आहे, 90 आहे, 150 आहे. म्हणजे आपल्याकडे 1 किलो पर्यंत येतं का? हा, याच्यापेक्षा बी मोठे येतात, पण गरमी जसं येणार ना तशी साईज मोठी येते. तशी साईज. आता थंडीमध्ये एवढी कमी गरज. आपल्याकडे पाण्याचे माटली आहेत, बरोबर? हे बघा, हे 1.5-2 लिटर पासून 20 लिटर पर्यंत आहे. 20 लिटर पर्यंत. आणि प्रत्येकावर झाकण मिळणार आपल्याला? फक्त नळवाल्या माठ्याला, बाकी कोणाला नाही. अच्छा, गोल माठ असेल ज्याला नळ? हा, बिन नळ माठ्याला नाही. अच्छा, फक्त ज्याला नळ आहे नळ आहे त्याला. काय की त्याला उपयोग नळाचा आहे ना, ढाकणचा उपयोग खोल बंद करायचं नाही, त्यामुळे ते टिकतो. बरोबर, त्यासाठी बिन नळाला येत नाही की ते 10 वेळा खोल बंद करायची गरज नाही. आणि ह्याची काय प्राइस आहे? हे 380 पासून 750 पर्यंत आहे. आपल्याला 380 पासून इथे सुरुवात होते. आणि प्युअर माठ, केमिकल नाही. अच्छा, आणि हे आपण कुठे बनवतो दादा? हे येतो गुजरात वरून. तुम्ही इथलं पाण्याचं माठ वापरलं आहे, खूप सुंदर आहे, अजूनही आहे माझ्याकडे. आणि पाणी अक्षरशः बर्फासारखं गार होतं, आणि थंडीचं विचारूच नका. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये प्लेन आहे, आपल्याला विदाऊट नळवाला एखादं माठ बघायला मिळेल का? आणि त्याची घरं इतकी सुंदर आहे ना की अगदी तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जरी ठेवला छान तरीही खूप सुंदर वाटेल. किंवा तुमच्या गॅलरी किंवा जर तुमचा बंगला असेल तर तुम्ही तुमच्या लॉनमध्येही असं पाण्याची माठ ठेवू शकता, म्हणजे येता जाता लोकांना युज होऊ शकतो. किंवा तुम्हीही कधी गॅलरीत बसताय वगैरे तर त्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे. आणि अजून आपल्याकडे डिझाईन मध्ये पण आहेत का दादा? डिझाईन मध्ये नळवाले ना तुम्हाला? त्याच्यात बिन नळ येत नाही. हा, बिन नळाचे येत नाही, डिझाईन वाले देतो. फक्त डिझाईन मध्ये नळवाले देतात. आणि हे आपण केले ते पण नळवालेच आहेत, सर्व नळवाले. सिंपल मध्ये आहेत ना अगदीच? ओके, मला डिझाईन मध्ये एखादा पीस दाखवाल का?
हिच्यात डिझाईन वाला म्हणजे नंतर असं आहे ना सर्व नाही आपल्याला पेंट केलेलं. ओके, तर आता आपल्याला डिझाईन मध्ये ऑप्शन्स बघायचे आहेत आणि ह्याची काय प्राइस आहे दादा? हिच्यात हे 550 पासून आहे. 550 आहे साईज फक्त साईज. हा ओके, पॅटर्न आहे ना तुम्हाला अशी. हा एक छान ऑप्शन आहे. पॅटर्न आहे, किटली सारखं त्याचा लुक दिलेला आहे आणि त्याला छान असा हँडल वगैरे जो तुम्ही कॅरी करू शकता. खूप सुंदर. ह्याची काय प्राइस आहे? हे 600 ला आहे, 600 ला. फक्त 600 रुपयाला हा आपल्याला मडकं पडणार आहे आणि अगदी खरंच घरामध्ये ठेवण्यासाठी खूप छान हा ऑप्शन आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये दुसरा एक पॅटर्न बघणार आहोत. आपल्याला असा एक अजून एक त्यांना ह्याच्यावर पण झाकण येणार. झाकण आहे ना. अच्छा, अशा टाईपचं झाकण येणार आणि असं एक छान असं त्याला हँडल पण आहे पकडायला वगैरे आणि त्याला नळ पण आहे. ह्याची काय प्राइस आहे दादा? सेम रेट आहे, 600. 600 रुपये आहे. सेम रेट मध्ये आपल्याला उभ्या आकारात ही मडकी आहे. आता आधीचं मडकी फक्त गोल होता, आता नाही, वेगवेगळ्या शेप मध्येही तुम्हाला तुमच्या घराला शोभेल असं छान असं मडकं आपल्याला इथे डिझाईन मध्ये मिळणार आहे आणि पेंट केलेले ही ऑप्शन आहेत आणि ग्लास आहे, कप आहे. काळ्या मातीचं किंवा हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. काळ्या मातीचं मडकं, हे प्लेट आहे, त्याच्यावरती झाकण आहे. ह्याचा काय विशेष आहे, म्हणजे हे काय विशेष आहे? काळी माती आहे, जसे हे लाल माती आहे तसे हे साडूची माती आहे. अच्छा, हे साडू माती आहे. ओके, हे मातीचे प्रकार आहे. बाकी काय असं वेगळं नाही? बाकी काय जास्ती गार होतो म्हणजे लोकांचा ते एकच समज आहे की हे गार याच्यात जास्त राहतो, ही मी वस्तू पूर्ण हेच भरून देणार. हे सफेद लाल नाही विकणार. बरोबर. हे काळी माती रेर येतात म्हणजे ह्याला बनवणारे कमी, माती कमी येते, लय त्रास आहे याच्यात. म्हणजे ओरिजिनल माती, काळी माती, असं काळा पोचून देणार ते नाही. आणि वास्तूची दृष्टी काळा इकडे कोणी घेत नाही, लाल सफेद जास्त. बाकी हे कोणतंही माठ असेल तिला वारा लागायलाच पाहिजे, तर गार. आता हे वस्तू गावावरून बनवून येते, गावात बाहेर ठेवतात, तुम्ही कधी बघितलं असेल दाराजवळ का ठेवता, आपल्यापेक्षा घर मोठा असतो, वारा लागायला पाहिजे. आपण कुठे ठेवतो इकडे, कपडे ओले करूनही इकडे आम्ही तेच सांगतो, वाराजवळ ठेवा नाही ओला फडकं लावा. हे सिटी आहे, इकडे तुम्हाला आता हे थोडं गारपणा आहे, नंतर गरमच गरम आहे असं. त्यामुळे काय हा माती प्युअर आहे, काळी लाल प्युअर, केमिकल काय नाही, कलर मारलेलं काय नाही. ह्याची काय प्राइस आहे? ते बी साईज वर आहे, 550, 600 साईज वर आहे. साईज प्रमाणे. दादा आपल्याकडे मातीची मडकी सोडून किंवा दह्याचं भांड सोडून अजून काय? माझ्याकडे खायची प्लेट आहे, ग्लास वगैरे, जेवणाचा सेट, ताट, ग्लास, व्यवस्थित जेवू शकतो, गरम पाणी धुवू शकतो. डिनर सेट ही आपल्याला मातीच्या भांड्यांमध्ये बघायला मिळतोय आणि किती सुंदर आहे हा विचारच की अगदी आपल्याला भाजी भाकरी पाहिजे किंवा ठेचा भाकरी आणि कांदा वगैरे थोडं गावलाही करून ठेवायचं, त्यासाठी किंवा कधी कुठेतरी यायचं आणि करायचं, तर हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. त्याच्यात एक हे सुंदर असं एक प्लेट आहे. तर मातीच्या भांडीमध्येही आपल्याला छान डिनर सेट मिळणार आहे. ह्याच्यामध्ये दादा आपल्याला हात स्पून आहे, ग्लास आहे, 2 वाटी आहे, 2 वाटे आहेत, हे लोणचं, ठेचा वगैरे त्यासाठी. आणि हे कसं, हे सुद्धा पाण्यात भिजत ठेवावं लागतं. हा, 1 दिवस ठेवायचं, डायरेक्ट काय फरक नाही पडत, याच्यात ठेवायचं आहे ना आपल्याला. त्याच्यात काही मिक्स नाही होणार आपल्या जेवणामध्ये वगैरे, काय नाही. आणि काय प्राइस आहे याची? हे 550 ला सेट आहे. नुसतं कप पाहिजे तर कप बी आहे. अच्छा, असे चहाचे कप पण आहेत का आपल्याकडे? सेट मिळणार. हा, ते 300 ला सेट येतात, 60 रुपयाला एक आहे. नुसतं ग्लास पाहिजे, नुसतं ग्लास आहे, ते 6 पाहिजे, 1 पाहिजे, 2 पाहिजे, पाहिजे तेवढे भेटतो. सिंगल, डबल ग्लास, हे वाटी, पण हे पूर्ण सेटच घ्यायला लागतो. अच्छा, हा सेटच. तर आता आपण बघणार आहोत जेवणासाठी जी मातीची भांडी लागतात ती. आणि दादा आपल्याकडे हे गॅसवर शिजणार आहे. हे बघा, हे गॅसवर आहे. अच्छा, हे बी गॅसवर आहे, हे बी गॅसवर आहे. आणि हे जे पॅटर्न आहे ना, गॅस, चूल आणि ओव्हन. ओके, ओव्हन साठी पण खरंच ओव्हन वर होतं ह्याच्यात? हा, हे ओव्हन प्लस आहे. ओके, पण ते मग तडकणार वगैरे काय? बघा, ओव्हन प्लस या गॅस, स्लो फ्लेम. ओके.
फास्ट पण मग ते ओव्हनचं कसं आपल्या फ्रिक्वेन्सी असते हा त्यांची? ते पण ते स्लो टेम्परेचर तुम्हाला स्लो ठेवायचं. ठेवायचं. ओके. हे मातीची वस्तू आहे ना, हा. आम्ही सांगतो की गॅस मध्ये धीमी आचेला का करायला सांगतो, 3 गुणा गरम होतो. ओके. तुम्ही गॅस बंद केला तर बी शिजत राहतो. हा. फक्त लक्ष काय ठेवायचे, हे कोरडं भांडं पाहिजे आणि ओलं नाही पाहिजे बस. जेव्हा आपण गॅसवर हे असं सुकलेला पाहिजे फक्त. अच्छा. आणि हे धुवायचं वगैरे कसं? याला कसं समजा की तुम्ही तेलवाला बनवलं तर लिंबूनी घासून गरम पाण्याने, अच्छा. आणि नुसतं राईस बनवलं तर गरम पाण्याने. ओके. आणि जर आपण चिकन करी वगैरे असं हा तर बनवतो, ते काय बी बनवा, पण ते पहिले लिंबूनी घासून गरम पाण्याने घ्या. आपण डिटर्जंट वगैरे आपलं जे असतं लिक्विड ते वगैरे नाही, ते तुम्ही बाहेरून कोणतं बी आपल्या मातीच्या वस्तूला बाहेरून वापरा, आतून नाही वापरत. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कढई पण अवेलेबल आहे ना? कढई. अशा पद्धतीची कढई, जर आपल्याला भाजी वगैरे करायची झाली काय तर अशी सुंदर कढई आपण ह्याच्यामध्ये. आणि ही काय दादा, हे चूल आहे का? सिगडी म्हणा, चूलपेक्षा सिगडी. शेगडी आहे. आपण घरातही युज करू शकतो का? घरात नाही, थोडं बाहेर असेल जगा तर ठीक आहे. तुम्ही बघू शकता. ओके. म्हणजे आपलं अंगण वगैरे असेल गावच्या ठिकाणी, आपण घेऊन जाऊ पटकन रिटर्न घेऊन येऊ शकतो. तुम्ही लाकूड टाकून करू शकता. अच्छा. ह्याची काय प्राइस आहे? 350 ला आहे, 350. अच्छा. आणि हे आहे ते बघा, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर, अच्छा. 500 600 650 750 असं साईज वर. अच्छा, size आहे. पाण्याची बॉटल. हा. आणि ही वॉश वगैरे आपण तो छोटा. नॉर्मल ब्रश असतो ना आपला, हा, हा. तोच ब्रश, ओके. बाकी काही नाही. आणि ह्याच्यामध्ये एकच साईज आहे की हे 1.5 लिटरचे, नंतर अर्धा लिटर 1 लिटर तसे येते. दोन्ही 3 साईज आहेत तीन आपल्याकडे? साईज. अर्धा काय price आहे ती? हे 250 ते 200 220 तसं. ओके. म्हणजे हे अगदीच आपण घरातही युज करू शकतो. पाण्याची कुठे बी. बॉटल, म्हणजे मातीच्या भांड्यातून पाणी पिणं किती फायदेशीर आहे हे तुम्ही लावून सर्च करा खरंच. पण आपल्याला त्याच्यामध्ये दादांकडे सगळे सेट मिळणार आहेत. आणि आता आपल्याकडे हळदी कुंकूसाठी तुम्ही म्हणाला स्पेशल काहीतरी आहे. हे बघा, ही बरणी आता खूप ट्रेड मध्ये चालली आहे. ओके. आता लोक स्टीलची भांडी देऊन कंटाळले, हा. आता हे द्यायला भरपूर चांगले चांगलं आहे. पडतात. दिसायला बी त्याला काय बी ठेवा, आपण किचनला शोभा येईल अशी. आणि हळदी कुंकूसाठी हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार. काय प्राइस आहे दादा हे? असं तर रिटेल तो 60 आहे, पण जास्त घेतला आम्ही 40 रुपयांनी देतो. 40 रुपयाने एक भांडं आपल्याला ते 20 25 50 100 पाहिजे तेवढी भेटते. मिळणार आपल्याला क्वांटिटीने पण. सो हळदी कुंकूसाठी ही एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि दादा, हे पण आहे का आपल्याकडे पॉट ठेवण्यासाठी stand, हा, स्टँड वगैरे? आणि लग्नासाठी तुम्ही म्हणाले की रुखवतीच्या काही गोष्टी आहेत, जसं काही घर आहे आपण आता घर आहे. बघतोय. दाखवाल मला जरा ते घर? रुखवतीसाठीही आपल्याला इथे छान छान ऑप्शन बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता, सुंदर असं घर आहे आणि खूप ऑप्शन आहेत, ते बघून घेऊया. ओके दादा, ह्याला काय म्हणतात? याला आयरी म्हणतात. अच्छा. हा, हे आगरी कोळी लोकांच्या लग्नामध्ये लागतो. ओके. हा. मग त्यांच्या हे 2 सेट लागतात ट्रेडिशन मध्ये हे हा. use होतं का? म्हणजे असं. नंतर हे देवगळू, अच्छा. हे देवक बसवायला. अच्छा. हा. ओके. हे गुजरातीमध्ये हे ते लोक घडी बोलतात. अच्छा. त्यांच्यामध्ये गुजराती हा, लोकांमध्ये ती हे घडी, ते 2 हत्तर आहे, लुहान आहे, ते लोक हे 2 मोठी 2 लहान तसं. अच्छा. नंतर म्हणजे सर्वांच्या मध्ये काय ना काय लागतो. आता बेलमातन, महाराष्ट्रामध्ये बेलमातन बी लागतो, तर ह्याला बेलमातन म्हणतात, अच्छा. याला बेलमातन म्हणतात. एवढंच नाही हा, त्याच्यात. तिला बेलमातन म्हणजे ह्याच्यातच वेगवेगळ्या नावाचा प्रकार नावाचा झालेला आहे. प्रकार आहे. असा आहे. ह्याची ही तुम्ही ऑर्डर घेऊन हे ऑर्डर 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 कोणाला किती काय लागतं तुमच्या समोर आहे. आता हे कोणाला 5 लागलं, कोणाला 3, कोणाला 2 असं. आता किती दिवस आधी आपल्याला ऑर्डर द्यावी लागते? 4-5 दिवस पहिले तुम्ही बोल, हे एवढे मोठे मोठे आंघोळीला लागतो, 4 लागते नाणे, अच्छा. ते बी आंघोळीला करा. एक करा असतो होलवाला, ते लागतो. असं सर्व वस्तू भेटते, पण तुम्हाला ऑर्डर द्यायला लागते हे लग्नात. अच्छा. की 12 महिना लग्न नसतात, बरोबर. 4 महिने पावसात कोण आणि लग्न. त्याची फिनिशिंग पण जात असेल ठेवून. नाही, हे किती बी ठेवा वर्षभर, हा. हे असं नसेल राहणार. म्हणजे जर आपण ते युज करून आपण आपल्या वॉशेबल आहे सर्व. व्यवस्थित shoot वॉशेबल आहे, साठी वॉशेबल. ठेवू शकतो. ते कलर काम सर्व चांगलं करायला लागतं. ओके. दादा, आपल्याकडे लोणच्याची बरणी वगैरे आहे आहे का? ना, एक लोणच्याची बरणी. तर आता आपल्याला लोणच्याची बरणी बघायला मिळणार आहे इथे. सगळा सेटच आहे इथे पूर्ण. अगदी छोट्या साईज पासून वेगवेगळ्या साईज मध्येही आपल्याला इथे लोणच्याची बरणी, डिझाईन मध्ये बरणी बघायला मिळते. ही बघा, किती सुंदर अशी ही बरणी आहे. आणि काय प्राइस आहे दादा ह्याची? म्हणजे स्टार्टिंग रेंज काय आहे आपल्याकडे? त्यात आहे 120 150 180 साईज वर. आणि मोठमोठ्या पण मिळतात मसाला भरून ते ठेवण्यासाठी, भेटते ते आपल्याकडे. पण मिळणार आपल्याकडे. ओके. तर तुम्ही बघू शकता, ते 5 किलोची. 5 किलोची बरणी आहे, ज्याच्यामध्ये आपण लोणचं किंवा त्याच्यापेक्षा मसाला बी 2-3 साईज मोठी येतात. मिळतात. तर हे मसाला साठी आहे खास, गरमीमध्ये जास्त चालतं. चालेल.
तो दिवे वगैरे हे तुम्ही बघू शकता. अगदी अधेमध्ये तुम्हाला तर दिवे घ्यायचे असतील आणि दिवाळी संपलेली आहे. 12 महिना दिवा भेटतो तर आपल्याकडे. आपल्याकडे इथे दिवाही मिळणार आहे. तसे तुळशी वृंदावनी आपण एकदा नजर टाकून गेलं पूर्ण शॉपवर की तुम्हाला काही राहिलं असेल माझ्याकडून इन्फॉर्मेशन द्यायची तर तुम्हाला बघितल्यावर कळेल की आपल्याला ह्या शॉपमध्ये काय काय मिळणार आहे. अर्ध्यापैकी जास्ती आपण वस्तू इथल्या बघितलेल्या आहेत की इथे काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे, काय काय विकत घ्यायला मिळणार आहे. स्पेशली माठ, पाण्याचे माठ इथे खूप सुंदर सुंदर आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत, डिझाईन मध्ये आहेत आणि खूप छान छान गोष्टी आहेत. मला ते ओव्हनचा एक आयटम होता जो जेवण बनवायचा तो खूप एक आवडला. जर तुम्हाला हा माझा व्लॉग, माझी इन्फॉर्मेशन आवडलं असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा अँड मयूर या चॅनलवर असंच प्रेम करा आणि इथे येऊन शॉपिंग करायला विसरू नका. धन्यवाद.